नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्रातील सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या आधारावर उद्या राज्याच्या सत्ता स्थापनेचा निर्णय होणार आहे। या वर्षीच्या निवडणुकीत गेल्या 30 वर्षांत प्रथमच मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे। राज्यातील 288 मतदारसंघातील मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होईल। नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही याच दिवशी होणार आहे। चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची पूर्ण तयारी झाली आहे। चंद्रपूर येथे सर्वाधिक 28 फेऱ्या तर बल्लारपूरमध्ये 27 फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे। परळी मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने 14 टेबलांवर 26 फेऱ्यांसाठी तयारी पूर्ण केली आहे। येवला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अंगणगाव येथील पैठणी क्लस्टर गोडाऊनमध्ये होणार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी सांगितले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात 102 उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य उद्या मतपेटीतून उलगडणार आहे। मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले। त्यातील अमरावती व बडनेरा या मतदारसंघांची मतमोजणी लोकशाही भवन येथे होणार आहे। उद्या सकाळपासून सुरू होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेवर संपूर्ण राज्याचे लक्ष आहे, कारण या निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होईल। 233 परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3,37,976 मतदारांपैकी 2,54,383 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। जवळजवळ 75.27% मतदानाची टक्केवारी आहे। मतमोजणीसाठी आपण या ठिकाणी 14 टेबल द्वारे EVM मोजण्याचं, त्यानंतर 6 टेबल पोस्टल बॅलेट आणि 4 टेबलला ETP बेस असे 24 टेबल या ठिकाणी नियोजित केलेले आहेत। प्रत्येक उमेदवाराला 24 प्रतिनिधी नेमण्याबाबत सुद्धा कळवण्यात आलेलं आहे। एकूण 14 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। यामध्ये मोबाईल कुणालाही अलाउड केला जाणार नाही, त्यामुळे उमेदवार प्रतिनिधी आणि त्यांचे जे काही मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया मोबाईल घेऊन येऊ नका, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। उनके बारे में क्या कहेंगे? मुझे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी और हमारे जो अलायंस पार्टी है, हमारी पूरी बहुमत से सरकार आने वाली है। हम सरकार स्थापन करेंगे और उसके बाद अगर कोई इंडिपेंडेंट कैंडिडेट आकर हम लोगों को समर्थन देता है तो ज़रूर उसका समर्थन हम लेंगे। सर, बैठक में कोई रणनीति तैयार की गई है क्या? देखिए, बैठक में सरकार हमारी स्थापन हो रही है और बहुमत की सरकार आने वाली है। इसके सिवा और क्या चर्चा हो सकती है मीटिंग में? हम सरकार स्थापन करने जा रहे हैं। महाविकास आघाड़ी में अभी से जो साधने की कोशिश है निर्दलीय प्रत्याशियों को, वो शुरू हो गई है। बताया जा रहा है होटल जिनको अपनी सरकार नहीं आएगी ऐसा लगता, वो एक दूसरे को फ़ोन कर रहे। हमने तो बैठकर ये चर्चा की कि भारतीय जनता पार्टी की सरकार आ रही है, हम सरकार बनाएंगे। अगर सरकार बनने के बाद कोई अगर इंडिपेंडेंट आकर हमसे मिलता है तो जरूर उसकी मदत लेंगे। सर, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालाच्या 12 तासानंतर लगेच जाहीर केला जाईल असं वडेट्टीवार असं आहे। महायुतीचा चेहरा कधी जाहीर? महायुतीचा चेहरा हा आमची भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष बसून विधिमंडळ पक्षाचे नेते निवडतील। त्यात आमच्या नेत्यांची बैठक होईल आणि बैठकीनंतर आमचा नेता निवडला जाईल। प्रकाश आंबेडकर म्हणतात की जो पक्ष आता सत्तेत जाईल आम्ही त्यांच्यासोबत राहू। मग भाजप प्रकाश आंबेडकरांना जर सत्तेत आली भाजप तर सोबत घेईल का? असं आहे आणि असं ते म्हणले। आता त्यांची भूमिका काय राहील तेव्हा आमचं सरकार स्थापन होईल तेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बोलू आपण। त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपने याआधी काँग्रेसवरती आरोप केले होते की आंबेडकरांचा पराभव हा काँग्रेसनेच केलेला होता। हे तर मी पण अनेक भाषणात सांगितलंय। भंडाऱ्याला पराभव केला, दादरला पराभव केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे जे आम्हाला बदलण्याचा चार्जेस आमच्यावर लावले होते, आत्तापर्यंत ते संविधान त्यांनी साऱ्या देशभर लागू केलं नाही। काश्मीरमध्ये रिझर्वेशन नव्हतं,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लागू केलं होतं ते कुठं देशभर लागू होतं. आत्ता 2022ला ज्या टायमाला 370 हटलं त्या टायमाला देशभर संविधान लागू झालं. त्यांच्या वंशजांना तुम्ही जवळ करणार का मग? अरे असं हे बघा, बाळासाहेब जरी आमच्या अलायन्समध्ये नसले तरी त्यांच्याप्रती आम्हाला आदर आहे, पण त्यांचे जे काही मतदार आहे, समर्थक आहे, ते तर पूर्वीपासूनच आम्हाला मतदान देतात ना. सर, बहुजन विकास आघाडीने तुम्हाला मागच्या वेळी पाठिंबा दिला होता जेव्हा आता सरकार बनलं त्यावेळी. आता बहुजन विकास आघाडी त्यावर विनोद तावडेच्या प्रकरणावर नाराज आहे, त्यांना संपर्क करणार. आमच्यावर कोणीही नाराज नाही, तुम्ही चिंता करू नका. आमच्यासोबत राहतील सगळे. जे पूर्वी आमच्यासोबत होते तेही येतील आणि जे नव्हते तेही आमच्यासोबत येतील, कारण सरकार आमचं बनणार आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।